आज आपण आंबेठाणे या गावामध्ये आलेलो आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे. आपण या ठिकाणी जे काही अ, नागरिक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी कोणाची हवा आहे. तर चला या ठिकाणी आपण आता जे येथील काही नागरिक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघत राहून पाहू शकताय आंबेठाण गावामधील काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत. बाबा, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. कुणाची हवा आहे तुमच्याकडे? नाही ते नाही सांगू शकत. बर, येणाऱ्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय तुमच्या अपेक्षा आहेत? काय तुमच्याकडे काय विकास केला पाहिजे? नाही नाही आमच्याकडे येणार उमेदवारांनी फक्त पाणी लावून करतं, पाणी असं एवढंच करतं, बाकी दुसरं काय असतं. आणि आता राजकारण असं झालेलं आहे. बर. राजकारणाबद्दल बोलायचं म्हणलं तर कोणाबद्दल काय बोलावं हे कळत नाही. बर. काय होतं, सगळी माणसं आपलीच असतात. तालुक्याची म्हणा, जिल्ह्याची म्हणा, तालुक्याची म्हणा. मग मतदार जाणारा तर झालाय याडा. काय पुढारी माणूस शहाणा. मतदार याडा होऊन पुढारीपेक्षा मतदार करणारा शहाणा झालेला आहे. म्हणजे माणूस पाहिले की त्याला मतदान करतो. आता पक्ष म्हणून मतदान नाही, माणूस बघून मतदान करणार माणूस. आणि गावचा विकास केला त्याला मतदान होणार, तालुक्याचा विकास केला त्याला मतदान होणार. बरं, तरी पण कोण वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? हा, कोण निवडून येईल तुमच्या? नो गॅरंटी, कोणाला सांगता येत नाही. आला तू तेवढा आला म्हणायचं. बाबा, तुमचं नाव काय? कोण येईल निवडून तुमच्याकडे? नाही सांगता आता नाही सांगता. या ठिकाणी आपण पाहू शकताय म्हणजे डायरेक्ट नाव घ्यायला या ठिकाणी लोक घाबरतात. का घाबरतात ते नाही सांगतायत, परंतु आपण या ठिकाणी विकासाच्या मुद्दा या ठिकाणी मुलाखत घेतात. तर चला आपण या ठिकाणी पुढे अजून नागरिकांची. बाबा, आपलं नाव काय? सुंदरबाबूराव तुळवे. बर, कुणाची हवा आहे तुमच्याकडे? हवा कुणाची, कोण निवडून येईल? तरच आणि तो गणेश. बर, काय अपेक्षा आहेत तुम्हाला? जे उमेदवार आता निवडणुकीला उभे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? आम्हाला अपेक्षा आहे की कोण सगळ्यांचं चांगलं करा असा उमेदवार निवडा. नाही, चांगलंच नाही. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला भरपूर समस्या, ट्रॅफिक असेल किंवा काय तुमच्या ज्या बाकीच्या काय समस्या काय आहेत तुम्हाला आता? आम्हाला पाण्याची जास्त समस्या आहे गावाला, दुसरं काय आहे समस्या. तर जो उमेदवार निवडून येईल त्याला काय आवाहन कराल तुम्ही? हेच पाण्याचे आणि ते नदीच्या गाण्याचे, एवढं दोनच विषय अवघड आहे. नाही तर बाकी काय नाही. धन्यवाद बाबा, धन्यवाद. तुमचं नाव काय? पांडुरंग बोचरे. बर, कोण कुणाची हवा आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आम्हाला गणेश बोचरे. बर, काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून निवडून आल्यावर? ते तर करतील ही खूपच अपेक्षा करण्याची गरज नाही, सांगायची गरज नाही. गणेशच्या बाबतीत माझा तर विचार असा तो पुढे होऊन करणार आहे. चांगले. ठीक आहे, धन्यवाद बाबा. काय नाव तुमचं दादा? मुकेश मसुरके. बर, कुणाची हवा आहे तुमच्याकडे, कोण निवडून येईल? आपण निवडून तर यायला पाहिजे गणेश बोत्रे. बर, काय अपेक्षा आहे तुमच्याकडे विकासाच्या बाबतीत त्यांच्याकडून? आपल्याकडून काय नाही. नाही नाही, त्यांच्याकडून काय, तुमच्याकडे काय विकास झाला पाहिजे, काय आता तुम्हाला समस्या काय? ते काय करते ते मला आता बाबा बोलले पाण्याची समस्या आहे. तर पाण्याची आहे ना. बर, पाणी काय काय आव्हान काय करताल तुम्ही त्यांना? आव्हान म्हणजे त्यांच्याकडून काय, म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडून? काय नाही, ते त्यांनी मस्त गाव करता केलंय. बर, आमच्या काय अपेक्षा नाही. धन्यवाद.